खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्या खुनाचा कट. बिश्नोई गँगची माणसं बोलावली. खोट्या प्रकरणात अडकवण्याचा होता प्लॅन. भाजप आमदार सुरेश दसांचे गंभीर आरोप. बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन, तर जेलमध्येही कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. सुरेश दसांचा कराडवर आणखीन एक आरोप. पंकजा मुंडेंच्या विरोधातील फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्याकडे आलेले. अंजली दमानिया यांचा मोठा गोप्यस्फोट. फाईल्समध्ये काय होतं हे मात्र सांगितलं नाही. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानियांचा पीडितांना सोबत घेऊन आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळला. शिवरायांवर आक्षेपार्ह विधान. इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला. औरंगजेबाच्या कबरीचं सुशोभीकरण काढा. चादर चढवू नका आणि शासकीय खर्चही करू नका. मराठ्यांना संपवायला निघालेला औरंगजेब इथं गाडला असा बोर्ड लावा. मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चैत्र नवरात्रीत मांसाहार विक्री बंद करा. शिवसेना नेते संजय निरुपम यांची मागणी. तर अष्टमीला आमच्या देवीला कोळंबीचा नैवेद्य देतो. आम्ही काय खायचं ते तुम्ही ठरवणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार. भाजपनंतर काँग्रेसचाही लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप जारी. तर विधेयकात जेपीसीच्या शिफारशीच्या आधारे सुधारणा. जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री. मार्तंड देवस्थानांचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांचा आरोप. भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची सरकारकडे मागणी. राज्यात ई बाईक टॅक्सीला परवानगी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. दर ठरले नसले तरी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य. प्रताप सरनाईक यांची माहिती.